नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता कमळी आणि ऋषी हे सगळेजण रूममध्ये आहेत आणि तेवढ्यात मात्र आता तेथे सावकार आलेले असतात। बंड्या घाईने सांगायला येतो तेव्हा ते सावकार म्हणतात, हे बघ कमळे, तुझ्या आईने आणि आबाने माझ्याकडून कर्ज घेतलं होतं शेतीचं काहीतरी काम करण्यासाठी, परंतु ते कर्ज अजूनपर्यंत काही फिटलेलं नाही। त्यामुळे हे बघ आता मात्र तुझ्या आईने सुद्धा माझ्याकडून आता वेळ मागून घेतला होता, पण तरी सुद्धा तिने ते कर्ज नाही फेडलं। त्यापेक्षा तू एक काम कर, हे घर माझ्याकडे गहाण ठेव, एखाद्या तेथे भाडेकरूला ठेवतो आणि जे काही पैसे येतील त्यामधून माझे सगळे काही पैसे वसूल करतो। तेव्हा आता हे ऐकल्यानंतर कमळीला धक्का बसतो आणि तेवढ्यात बंड्या म्हणतो, अहो तुम्हाला काही पटतं काही असं बोलायला? एकतर तिची आई जाऊन अजून काही दिवस सुद्धा झालेले नाहीत आणि त्यात म्हणजे तुम्ही लगेच तिच्याशी असा व्यवहार करतात का? जरा तरी माणुसकी आहे की नाही? अहो ती म्हणते ना तुम्हाला की थोडीशी मुदत वाढून द्या म्हणून। आता तो सावकार ऐकायला तयार नसतो। तो म्हणतो की मला काही माहिती नाही, एकतर मला माझे पैसे द्या नाहीतर हे घर मला द्या। तेवढ्यात गावचे सरपंच म्हणतात की अहो सावकार, थोडे दिवस तरी थांबा, ती मुलगी दुःखात आहे, जरा विचार करा। तेव्हा तो सावकार म्हणतो की सरपंच मला दिसतं, परंतु विषय पैशाचा आहे, पैशाचा विचार करा। तेवढ्यात मात्र तो सावकार आपल्या माणसांना म्हणतो की आत्ताच्या आत्ता आतमध्ये जा आणि सगळं काही सामान बाहेर फेकून द्या। आता ऋषी त्या माणसाला धमकावतो, एक जरी पाऊल पुढे आला ना बघ, तेथून हलायचं नाही। तेवढ्यात सावकार ऋषीला म्हणतो की हे बघ, ही जी दादागिरी आहे तर ती मला दाखवायची नाही, ही दादागिरी आहे ना तर ती मुंबईला दाखवायची। सावकार आणि ऋषी यांच्यामध्ये भांडण सुरू होतं। तेव्हा आता कमळी म्हणते की एक मिनिट, दोघांनी शांत व्हा, तुमच्या पाया पडतो, शांत राहा। आता कमळी म्हणते की सावकार तुम्ही काही चुकीचं नाही बोलत, मी घर खाली करायला तयार आहे। तेव्हा आता बंड्या आणि ऋषीला कमळीचा राग येतो। बंड्या म्हणतो की काय करतेस कमळी, मला आई आणि आबांचं जे कर्ज आहे ते कर्ज फेडायचं आहे आणि आता तुमची माणसं नकोय, आमचं घर आम्ही खाली करून देतो। तेव्हा सावकार म्हणतो की ठीक आहे। तर सरपंच म्हणतो की सावकार तुम्ही पुढे व्हा, तुम्हाला चाव्या मिळतील। तेवढ्याच सावकार आता तेथून निघून जातात। त्यानंतर आता कमळी म्हणते की हे घर माझ्या आई आणि आबांचं आहे आणि थोड्या दिवसासाठी हे घर मी त्यांना देत आहे। एकदा की मी परत आलो आणि त्यांचे पैसे फेडले तर सगळे काही मी आता घर वगैरे माझं परत मिळवेल। मला ते घर पुन्हा हवं आहे, माझ्याकडून हे घर कोणीच घेऊ शकणार नाही। तेव्हा आता सरपंच म्हणतात की हे पग पोरी काळजी घे आणि हे पग आता निगी म्हणते की हे पग कमळी, घर गेलो म्हणून काय झालं, अगं दुसरं घर आहे आपलं। त्यावर ते कमळी विचारते की अगं कोणतं घर? तर निंगी म्हणते की माझं घर आहे ना आपलं, आपण आपलं सामान तिकडे ठेवूया। तेव्हा आता कमळी म्हणते की अगं निंगी, थोड्या दिवसांचा प्रश्न आहे, मी परत येतो, आता मला वेळ वाया घालून नाही चालणार। त्यावरती ऋषी म्हणतो की हो कमळी, आता आपल्याला वेळ वाया घालवता नाही येणार, आपल्याला लगेच निघावं लागेल, चल। असे बोलून आता ऋषी आणि कमळी लगेच मुंबईला यायला निघतात। त्यानंतर इकडे रोहितचं काहीतरी काम सुरू असतं। तेवढ्यात तेथे एक माणूस येतो आणि तो म्हणतो की एक्सक्यूज मी, ऋषी इनामदार आहेत का? राधिका किचन मध्ये असते आणि ती सुद्धा हे सर्व पाहत असते आणि तेवढ्यात मात्र रोहित मागे वळून बघतो। रोहित डायरेक्ट म्हणतो की नाही, या नावाचं इथे कोणीही राहत नाही। तेव्हा तो माणूस म्हणतो की पण त्यांनी मला हाच ऍड्रेस दिला होता। रोहित रागाने त्याच्याजवळ येतो आणि म्हणतो की तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का, येथे या नावाचं माणूस कोणीच राहत नाही म्हणून। तो माणूस म्हणतो की ऍक्च्युली म्हणजे मी त्यांना एका इव्हेंटचा इन्व्हिटेशन द्यायला आलो होतो, कारण ह्या इव्हेंट मध्ये त्यांचा सत्कार होणार आहे, तर त्याचंच हे इन्व्हिटेशन होतं। तेव्हा हे ऐकून राधिका खूप खुश होते, परंतु रोहितचा खूप जळफळाट होत असतो। रोहित रागाने म्हणतो की मी तुम्हाला जे काही सांगतो ते खरंच समजत नाही का? त्या व्यक्तीला तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करतात, ती व्यक्ती याच घरात राहत नाही, असे स्पष्ट उत्तर देतो। तेवढ्यात नयनतारा बाहेर येते, रोहितला म्हणते की रोहित, आणि तेवढ्यात त्या माणसाला बघते आणि म्हणते की नमस्कार, बोला ना काय काम होतं, अगदी प्रेमाने विचारते। मात्र आता ते व्यक्ती म्हणतात की आमची एक सामाजिक म्हणजे संस्था आहे आणि दरवर्षी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना आम्ही पुरस्कार देत असतो, दरवर्षी पुरस्कार सुद्धा देतो, पण या वर्षीचा द बिझनेस जो काही अवॉर्ड आहे, बिझनेसमन हा जो काही पुरस्कार आहे तो या वर्षी आम्ही ऋषी इनामदार यांना देण्यात येणार आहे। हे ऐकून राधिकाला फारच आनंद होतो, नयनताराचा सुद्धा चेहरा खुलतो। तर रोहित लगेच म्हणतो की कसं आहे की तुमची संस्था मात्र उलट सुलट ही पुरस्कार देतच असते। त्यावरती आता ते व्यक्ती म्हणतात की नाही, हे बघा, ऋषी सरांनी मात्र पाऊल ठेवल्या कमी वेळामध्ये 2 मोठे डील मिळवल्या, ते डील पूर्ण केल्याची पक्की खबर आमच्याकडे आहे। रोहित म्हणतो की तुम्ही कोणाचा सन्मान करतात? जी व्यक्ती आपलं घर, आपल्या आईला सोडून येथून निघून गेली एका दुसऱ्या व्यक्तीसाठी, आणि तुम्ही तिचा सन्मान करतात का? आता नयनतारा म्हणते की रोहित, हे बघ, तुम्ही इन्व्हिटेशन माझ्याकडे द्या आणि मी त्यांना पोहोच करते। तेव्हा आता रोहितला ती शांत बसायला सांगते, व्यक्तीला म्हणते की तुम्ही माझ्याकडे द्या, मी त्यांना पोहोच करते। तेव्हा ते इन्व्हाइट कार्ड मात्र ती स्वतःकडे घेते। तेव्हा तो व्यक्ती नयनताराचं कौतुक करतो, तुम्ही खरंच खूप नशिबवान आहात,
ऋषी इनामदार सारखा मुलगा तुमच्या नशिबी आलेला आहे. ते ऐकून आता रोहितचा आणखीनच जळफळाट होतो आणि शेवटी ती व्यक्ती मात्र तेथून निघून जातो. मात्र आता नयनतारा रागाने रोहितवर रागवते आणि म्हणते की तुला काय गरज आहे हा मूर्खपणा करण्याची? आपल्या घरातील गोष्टी तू बाहेरच्या लोकांपर्यंत का सांगतोस? रोहित रागाने म्हणतो की आई त्या फडतूस कमळीसाठी ऋषी तुला नको नको ते बोलून मात्र येथून निघून गेला. गोष्ट मात्र तू विसरली असेल परंतु मी नाही विसरलो हे लक्षात ठेव. आई मला मान्य आहे की मी रागाच्या भरात हे सर्व काही बोललो पण त्यातील एकही शब्द चुकीचा नव्हता. नयनतारा म्हणते की राग आला म्हणून तू काही पण बोलशील का? हे बघ माणसाचं कौतुक आहे तर ते त्याच्या कर्तृत्वावरून होत असतं. त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये काय चाललं यावरून नसतं होत. तसंही ऋषी मात्र त्याचं काम आहे ते सगळं काही चोख करतो आणि खरंच आणि शेवटी त्याने इनामदारांचं नाव मात्र जिंकलं. त्यानंतर आता लगेच रोहित म्हणतो की आय एम सॉरी आई कारण मी रागाच्या भरात हे सर्व काही बोललो. तो मात्र आता रोहित रागाने आतमध्ये गेल्यानंतर आता नयनतारा म्हणते की खरंच ऋषी आय एम प्राऊड ऑफ यू. तुझ्यामध्ये खूप असे म्हणजे गुण आहेत अगदी कौतुक करण्यासारखे. तू त्या मुलीच्या मागे लागून सगळं काही वाया घालवतो. हे सगळं खरंच तुला कसं समजेल? त्यानंतर आता इकडे कमळी आणि ऋषी आता मुंबईला जायला निघतात. तेव्हा आता कमळी आणि निंगी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. निंगी कमळीला म्हणते की काळजी घे आणि बंड्याला सुद्धा आता कमळी व्यवस्थित भेटते. शेवटी ऋषी आणि कमळी निंगी आणि बंड्याला भेटून निघून येतात. तेव्हा आता इकडे राजनला कमळीची आठवण येत असते. तो म्हणतो की कमळी खरंच तुला किती दुःख सहन करावं लागतं. खरंच इतक्या कमी वयात तुला सगळं काही सहन करावं लागतं पण तू वयाने लहान आहे. आणि तेवढ्यात मात्र अनिकाही कुणाशी तरी रागाने फोनवर बोलत येत असते. एडियट कुठली मला चॅलेंज करते मी तुला सोडणार नाही. एडियट कुठली म्हणून रागाने आता फोन ठेवते आणि तेथे बसते. आता खूप भडकलेली असते. या पार्टीला काय तर दुसऱ्या कोणत्याही पार्टीला मी तुला इन्व्हाइट नाही करणार. तू मला चॅलेंज करते की काय? बघ मी तुझ्यासोबत काय करते. अनिका खूप भडकलेली असते. तेव्हा राजन तिच्याजवळ शांतपणे बसतो. तिला प्रेमाने आणि शांतपणे समजावतो की अनिका हे बघ अगं फ्रेंड्स मध्ये हे असं होत असतं तर तुम्ही असे भांडताल आणि उद्या लगेच मात्र तुम्ही एकत्र फिरायला जातात. अनिका मात्र डॅडला सुद्धा रागवते. झालं तुझं मला शिकून झालं का? बरं झालं तू एकदा इथे आलाच आणि मला तुझ्याशी बोलायचंच होतं. मला सांग तू काय रे कमळीच्या गावाला गेला होता? कशासाठी गेला होता? तेव्हा राजन म्हणतो की अगं बाळा तिची आई गेली आणि ती खूप दुःखात होती. तेव्हा अनिका म्हणते की हो का दुःखात? आणि तुला माहिती आहे का थोड्या दिवसात मी सुद्धा खूप दुःखात होते. मी फेल झाले म्हणून रडत होते. तेव्हा तू मला असंच काहीतरी समजावलं का? तू आला का माझ्याकडे? आणि हे बघ तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नसतं. तू ती गावछाप मात्र अडचणीत असेल दुःखात असेल तर ट्रॅव्हल करून तू तिच्याकडे भेटायला जातो तिला आधार द्यायला जातो. राजन म्हणतो की अनिका जरा हळूच बोल. अगं बाबांची तब्येत बरोबर नाही आणि तुझ्या या कर्कश आवाजामुळे त्यांना खूप मोठा त्रास होऊ शकतो. अनिका म्हणते की तुझं काय ते बाबा तर रोजच लुझरच आहे. ते तर मात्र आजारी असतात. मात्र आता राजनला फारच राग येतो. राजन रागाने मात्र आता अनिकाच्या तोंडात ठेवून देतो. मात्र अनिकाला फारच राग येतो. आता राजन तिला रागाने म्हणतो की हे पग परत मात्र हे असं बोलायचं नाही. तेव्हा अनिका रागाने म्हणते की हे पग त्या गावछापसाठी तू माझ्यावर हात उचलला ही गोष्ट मात्र मी कधीच विसरणार नाही. असे बोलून अनिका रागाने आतमध्ये निघून जाते. कामिनी आणि रागिनी तिला समजवण्याचा प्रयत्न करतात परंतु ती रागानेच आतमध्ये निघून जाते. आता रागिनी मात्र राजन ओरडते. अरे तू काय करतोस राजन? इतक्या मोठ्या मुलीवर तू हात उचलला. तुला कळतं का तू काय वागतोस? तेवढ्यात कामिनी म्हणते की कुणासाठी तर त्या गावच्या कमळीसाठी स्वतःच्या मुलीवरच तो हात उगारतो. राजन म्हणतो की मी अनिकावर हात उचललाच नाही. मी तुमच्या दोघींच्या संस्कारावर हात उचललेला आहे. कमळीसाठी नाही पण माझ्या बाबांसाठी ती जे काही बोलली ना तर त्यासाठी मी अनिकावर हात उचलला. अनिकाला काडीची सुद्धा अक्कल नाही की मोठ्यांशी कसं वागावं मोठ्यांशी कसं बोलावं. खरं तर दोष तिचा नाही. खरं तर दोष मात्र तुमच्या दोघींचा आहे आणि तुमच्या दोघींपेक्षा ती कमळीची आई चांगली आहे. आज ती मात्र या जगात नाही परंतु मुलीवर तिने काय संस्कार केलेले आहेत आयुष्यभर पुरेल असे संस्काराची शिदोरी देऊन गेलेली आहे जाताने. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची हे जे काही तुम्ही संस्कार दिलेले आहेत ना तर एक ना एक दिवस तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा नक्की पश्चाताप होईल. हे बोलणं माझं लक्षात ठेवा. आता रागिनी म्हणते की राजन माझं काही ऐकून घे. आता राजन म्हणतो की बाद झालं मला काही तुझं ऐकून घ्यायचं नाही. बाबांच्या औषध घेण्याची वेळ झालेली आहे आणि तेवढ्यात तेथे मात्र आता निघून जातो. त्यानंतर मात्र इकडे आता कामिनी म्हणते की राजन बडबड सुरू असते. त्यानंतर इकडे ऋषी आणि कमळी मात्र आता त्या गाडीचा नंबर नक्की काय आहे गाडीचा नंबर शोधण्यासाठी आलेले आहे. तेथे खूप गर्दी असते. तेव्हा आता तेथील साहेब म्हणतात की अहो एवढ्याच माहितीवरून मात्र गाडी शोधणं खूप कठीण आहे. कितीही प्रयत्न जरी केले तरी सुद्धा ह्या गाडीची माहिती कॅम्प्युटर मध्ये सुद्धा नाही भेटणार. परिवहन कार्यालयामध्ये ते दोघंही आलेले असतात आणि तेथे विचारपूस करत असतात राजनच्या गाडीबद्दल.
त्याबद्दल. साहेब म्हणतात की हे बघा मला सगळे रजिस्टर चेक करावे लागतील. तर ऋषी म्हणतो की आम्ही तुम्हाला मदत करतो ते सगळे रजिस्टर चेक करण्यासाठी. काही तुमचे एक्स्ट्रा फी असेल तर ती फी सुद्धा आम्ही देतो, परंतु प्लीज आम्हाला मदत करा. तेवढे ते साहेब म्हणतात की अहो वेडे झालेले आहात का तुम्ही, येथे शेकडो रजिस्टर आहेत, असे किती रजिस्टर चेक करायचे आहेत. त्या वर्षाची नोंद, गाडीचा नंबर सगळं काही आम्हाला चेक करावं लागेल. असे सरकारी रेकॉर्ड्स कुणाला दाखवता नाही येणार. तुम्ही एक काम करा, खिडकीजवळ जा, तेथे अर्ज भरा आणि 1 महिन्यानंतर या. आणि त्यानंतर मात्र आता ऋषी आणि कमळी मात्र दोघेही बाहेर येतात. तेवढ्यात आता ऋषी सरांचा एक मित्र भेटतो. तेव्हा ते म्हणतात की ऋषी सर तुम्ही इकडे काय करतात. विद्यार्थी असतो आणि आता मात्र इकडे RTO मध्ये काय करत आहात, काही काम होतं का असं विचारतो. तेव्हा आता कमळी आणि ऋषी जे काही त्यांच्याबद्दल डिटेल्स आहे, त्या गाडीचा नंबर वगैरे ते दाखवतात आणि आम्हाला या गाडीचा नंबर हवा होता, म्हणजे नक्की गाडी कोणाची आहे आणि नक्की ती म्हणजे कुठली आहे हे सगळं काही विचारायचं असतं. खूप दिवसांचं काम असतं. तेव्हा तो विद्यार्थी म्हणतो की बापरे इतकं जुनं काम खूपच अवघड आहे, पण हे बघा शक्य तर होऊ शकतं. तुम्ही काही काळजी करू नका, माझ्या ओळखीची काही माणसं आहेत, मी त्यांना विचारतो आणि नक्की प्रयत्न करतो. कमळी विचारते की दादा अहो किती वेळ लागेल आणि किती पैसे लागतील. तेव्हा ते विद्यार्थी म्हणतो की अहो पैशांचं सोडून द्या, परंतु हे बघा हे काम शोधण्यासाठी 20 ते 25 दिवस नक्कीच लागतील. जसंही काही कळाले तर लगेच मी तुम्हाला कळवतो. पेपर्स मला दाखवा, मी फोटो काढून घेतो. तेव्हा आता तो माणूस आपल्या मोबाईल मध्ये जे काही आहे ते पेपरचे फोटो काढतो. नंतर इकडे अनिका आपल्या रूम मध्ये खूपच रिॲक्ट होत असते आरशासमोर उभी राहून. आणि तेवढ्यात तेथे कामिनी येते. कामिनी तिला विचारते की काय झालं अगं अनुबाळा, तू इतकी का रिॲक्ट होत. अनिका रागाने म्हणते की ते गावछापमुळे माझ्या डॅडानी मला आज मारलेलं आहे. आता कामिनी तिला म्हणते की आतापर्यंत मी तुला अगदी प्रत्येक गोष्ट सांगत आलेली आहे, कारण हा जो काही राग आहे तो असंच मात्र साठून ठेवत जा. का साठून ठेव की एकदा त्याचा ज्वालामुखी होईल आणि ज्वालामुखी होण्यासाठी मात्र त्याचा आता इतका स्फोट करायचा. हे बघ आता हे सगळं काही विसरून जा. तू एक काम कर, जरा बाहेर जा, कॉलेजमध्ये जा. तेव्हा अनिका म्हणते की हे बघ मला कॉलेजमध्ये जाण्यासाठी मात्र आता परमिशन नाही, कारण मी फेल झालेले आहे. आता कामिनी तिला म्हणते की अगं वेडाबाई असे कसे तुला परमिशन मिळणार नाही, हे कॉलेज आहे तर ते तुझ्या बापाचं आहे. हे बघ तुला सहज ऍडमिशन मिळणार आहे, तेव्हा तू काही काळजी करू नकोस. आता मात्र फक्त तू कॉलेजमध्ये जा. कामिनी बरोबर तिला खुश करते. तर अनिका म्हणते की आता मी शॉपिंग करायला जाते, आता मला शॉपिंग करायची आहे. आले जसे बोलून ती निघून जाते. त्यानंतर इकडे कमळी आता ऋषी बाहेर येतात. कमळी म्हणते की हे बघा सर आता मी महिनाभर येथे राहून काय करणार आहे, आता गावाकडे जाते. तेव्हा तर ऋषी म्हणतो की कमळी अगं तुला शिक्षण नाही पूर्ण करायचं का, कॉलेजच्या नवीन वर्षाचे फॉर्म आहे तर ते भरण्याचं आता सुरू झालं असेल, त्यामुळे आपण जाऊयात. हे बघ मी तुझ्यासाठी पाणी वगैरे घेऊन येतो. तेव्हा ऋषी पाणी आणायला जातो. कमळी जेथे उभी असते तर नयनताराची गाडी तिथून जात असते आणि समोर बाईक करून आता 2 व्यक्ती आहेत तर ते जात असताना आता मात्र नयनताराच्या गाडीचा धक्का त्या स्कूटीला लागतो आणि ते 2 जे काही माणसं आहेत तर ते खाली पडतात. कमळी त्यांच्याकडे पाहत असते. तेव्हा नयनतारा आपल्या ड्रायव्हरला मात्र ओरडते, माने नीट चालवा गाडी, दिसत नाही का. आणि तेवढ्यात तो माणूस आता बाईकवरून आता जे काही आहे ती गाडी वगैरे उचलतो आणि दिसत नाही का असे ओरडतो. आता नयनताराचा ड्रायव्हर म्हणतो की चुकून झालं. तेव्हा मात्र आता जो काही खाली पडलेला व्यक्ती आहे तो म्हणतो की चुकून कसं झालं, आम्हाला काही किड्या मुंगे समजतात का की आणि उडून जातात. दोघांनाही पैशाचा माज आलेला आहे, एकतर गाडीचे नुकसान करते. कमळी मात्र आता गाडीच्या मागे उभी असते. नयनतारा गाडीच्या खाली उतरते, तिच्या अंगावर सुद्धा छत्री असते. तेव्हा नयनतारा विचारते की काय झालं, आता नक्की काही नुकसान झाले का, तुमच्या नुकसान भरपाईचे मी पैसे देते. तो माणूस म्हणतो की पैशाचा माज कुणाला दाखवतात, तुम्ही माझं नुकसान केलेलं आहे, मी आता तुमचं नुकसान करतो. तो माणूस आता दगड उचलतो आणि त्या गाडीला मारणार, तोच लगेच कमळी तेथे येते आणि कमळी मात्र त्या माणसाचा हात धरते. तिच्याकडे सुद्धा छत्री असते आणि तो दगड ती खाली टाकते आणि त्या माणसाला म्हणते की काय हो दादा, काय दादागिरी लावली तुम्ही, आणि तुम्हाला सांगितलं ते तुमची माफी मागतात, मग तरी सुद्धा तुम्ही का नादी लागतात. तेव्हा तो माणूस म्हणतो की तू मध्ये पडणारी कोण आहे. तेव्हा कमळी म्हणते की मी कोण आहे हे महत्वाचं नाही, आता तुम्ही चुकीचं बोलतात हे महत्वाचं आहे. नयनतारा रागानेच म्हणते की 1 मिनिट, हे माझं पर्सनल मॅटर आहे, यामध्ये बाहेरच्या लोकांना पडण्याची गरज नाही. नयनतारा मात्र आता त्या माणसाला पैसे देते आणि म्हणते तुमचं नुकसान झालेलं आहे त्यापेक्षा तिप्पट पैसे देते. तेवढ्यात तिथे ऋषी येतो. ऋषी म्हणतो की आई तू. तेवढ्यात कमळी म्हणते की हे बघा मॅडम, माझ्यामुळे तुमच्यात आणि ऋषी सरामध्ये जर काही गैरसमज झाला असेल तर. आणि तेवढ्यात नयनतारा रागाने म्हणते गैरसमज, का मुलाला तू त्याच्या आईपासून तोडलं, तू त्याला गैरसमज म्हणते. तर ऋषी म्हणतो की आई बास कर, अगं एका गैरसमजावरून आणखीन कमळीला किती बोलणार आहे. तेव्हा आता नयनतारा ऋषीला म्हणते की तू काय म्हणाला होता की माझं प्रेम आहे कमळीवर, प्रेमाचा अर्थ तरी समजतो का, प्रेम म्हणजे माणसं जोडणं असतं. ह्या मुलीने काय केलं तर ह्या मुलीने तुला माझ्यापासून तोडलंस. दीपक कमळी तुला माहिती आहे का, माझा मुलगा माझा अभिमान
प्रेमान होता, तो त्याने कधीही माझा शब्द मोडून दिला नव्हता, ती पडून दिला नव्हता. तो कधीही माझ्याकडे अगदी अत्यंत प्रेमाने बोलला होता, कारण त्याचा माझ्या प्रत्येक शब्दावर विश्वास होता. तेव्हापासून तू त्याला भेटली तेव्हापासून तो बदलला. मात्र आम्हाला दोघांना दुरावलं आणि ऋषी कायम माझ्याशी नेहमी प्रेमानेच बोलला. आता मात्र तुझ्यामुळे तोच ऋषी मला उलट उत्तर देतोय. त्याशी तो मोठ्या आवाजात बोलतो, माझ्याशी भांडतो, आणि ते पण कुणासाठी? कोणासाठी तर तुझ्यासाठी. आमच्या लोकांना त्याने सोडलं, ती तोडली आणि इथे रस्त्यावर आला. तो कुणासाठी आला? तर तुझ्यासाठी आला. आम्हाला सोडून केवळ तुझ्यासाठी आला. आणि खरंच कमळी, तू तर फारच छान केलंस. का आईला मात्र तू तिच्या मुलापासून ते तोडलं. खरंच तुझं खूप खूप अभिनंदन. तू शेवटी पोरकं केलंस. म्हणून नयनताराच्या डोळ्यात पाणी सुद्धा असतं आणि असे वाटेल तसे आरोप मात्र ती आता कमळीवर करत असते. ऋषीला मात्र आता हे काही बघवत नसते. म्हणजे तू आमच्या इनामदारांचं घर सुद्धा तोडलं, त्याबद्दल व्हेरी नाईस, कॉंग्रॅच्युलेशन्स. पण नयनतारा निघून जाते तर कमळी विचार करते की ऋषी सर माझ्यासाठी घर सोडून आले. ऐकून कमळीला फार वाईट वाटतं. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.